हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. काही मोस्ट इम्पॉर्टंट अँड एक्झाम टार्गेटेड क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत. तर स्टार्ट करूया. कोणत्या शहराला ट्री सिटी 2023 पुरस्कार प्राप्त झाला आहे? नागपूर, मुंबई, नाशिक की गडचिरोली? ट्री सिटी 2023. तर हा पुरस्कार मिळालेला आहे मुंबई सिटीला, ऑप्शन बी. मुंबई या शहराला मिळालेला आहे ट्री सिटी 2023 हा पुरस्कार. ठीक आहे. नागपूर काय आहे? तर नागपूरला म्हणतात सिटी ऑफ फ्लायओव्हर्स. नेक्स्ट क्वेश्चन. देशात प्रथमच मल्टी स्पोर्ट्स बीच गेम्स कोठे सुरू झाले आहेत? केरळ, महाराष्ट्र, गोवा की दीव? मल्टी स्पोर्ट्स बीच गेम्स तर हे सुरू झालेले आहेत दीव येथे, ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. राजस्थानचे पहिले स्नेक पार्क कुठे सुरू होणार आहे? जयपूर, उदयपूर, रांची की कोटा? राजस्थानचे पहिले स्नेक पार्क तर हे सुरू होणार आहे कोटा येथे, ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या बेट समूहात 1156 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी केली? लक्षद्वीप, पुदुचेरी, दीव की दमण? जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या बेट समूहात 1156 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी केली? तर याचं करेक्ट आन्सर आहे लक्षद्वीप, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्राचे 47वे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? डॉक्टर नितीन करीर, मनोज कुमार श्रीवास्तव, राजीव गौबा, राजीव परमार? महाराष्ट्राचे 47वे मुख्य सचिव तर यापदी नियुक्ती झालेली आहे डॉक्टर नितीन करीर यांची, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. संकल्प गुप्ता हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग की बुद्धिबळ? संकल्प गुप्ता तर हा खेळाडू संबंधित आहे बुद्धिबळाशी, ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते शहर आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2024चे आयोजन करेल? अयोध्या, पुणे, मुंबई की नागपूर? आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2024 तर या महोत्सवाचे आयोजन करणार आहे अयोध्या शहर, ऑप्शन ए. 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर अभिषेक सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेश सरकार अयोध्या येथे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आयोजित करणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे गाव मोढेरा कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, केरळ, गुजरात की राजस्थान? मोढेरा हे गाव कोणत्या राज्यात आहे? तर हे आहे गुजरात राज्यात, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे गाव मोढेरा हे गुजरातमध्ये आहे आणि हे गाव सूर्य मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जिव्हाळा योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? महाराष्ट्र, राजस्थान, केरळ की गुजरात? जिव्हाळा योजना तर जिव्हाळा योजना महाराष्ट्र, ऑप्शन ए. 3 वर्षांपेक्षा जास्त कारावास भोगत असलेल्या कैद्यांसाठी आहे जिव्हाळा योजना. कर्जाशी संबंधित आहे जिव्हाळा योजना. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दयाळू योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा की केरळ? दयाळू योजना तर ही योजना सुरू केलेली आहे हरियाणा राज्याने, ऑप्शन सी. दयाळू योजना हरियाणा. नेक्स्ट क्वेश्चन. विनेश फोगट हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट, कुस्ती, टेबल टेनिस की हॉकी? विनेश फोगट तर हा खेळाडू संबंधित आहे कुस्तीशी, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. अयोध्येतील महर्षी वाल्मिकी विमानतळाचे उद्घाटन कोणी केले आहे? नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग, अमित शाह, योगी आदित्यनाथ? अयोध्येतील महर्षी वाल्मिकी विमानतळाचे उद्घाटन कोणी केले आहे? तर या विमानतळाचे उद्घाटन केले नरेंद्र मोदी यांनी, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. MS स्वामीनाथन पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? रघुराम राजन, BR कंबोज, अभिजित बॅनर्जी, राजीव सिंग? MS स्वामीनाथन पुरस्कार 2024 तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे BR कंबोज यांना, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर, BR कंबोज. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील पहिली मुलींची सैनिकी शाळा कोठे सुरू झाली आहे? वृंदावन, मुंबई, पुणे की नागपूर? भारतातील पहिली मुलींची सैनिकी शाळा तर ही सुरू झालेली आहे वृंदावन येथे, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. जगातील सगळ्यात उंच नटराजांची प्रतिमा कोठे स्थापन करण्यात आली आहे? नवी दिल्ली, केरळ, अमेरिका की UAE? जगातील सगळ्यात उंच नटराजांची प्रतिमा तर ही स्थापन करण्यात आलेली आहे नवी दिल्ली येथे, ऑप्शन ए.
नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्यातील आदि केकीर जिंजरला GI टॅग देण्यात आला आहे? आसाम, बिहार, महाराष्ट्र की अरुणाचल प्रदेश? आदि केकीर जिंजर या जिंजरला GI टॅग देण्यात आलेला आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशमधील आदि केकीर जिंजरला GI टॅग देण्यात आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रेल्वेची वन स्टेशन वन प्रोडक्ट योजना राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते? तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ की राजस्थान? वन स्टेशन वन प्रोडक्ट योजना राबविणारे देशातील पहिले राज्य, तर हे राज्य आहे तामिळनाडू, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न, नॅशनल स्ट्रीट फूड फेस्टिवल 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे? मुंबई, नाशिक, नागपूर की नवी दिल्ली? नॅशनल स्ट्रीट फूड फेस्टिवल 2023, तर याचे आयोजन करण्यात आलेले आहे नवी दिल्ली येथे, ऑप्शन डी, नवी दिल्ली. पुढचा प्रश्न, भारत व श्रीलंका यांच्यामधील मित्रशक्ती 2023 हा लष्करी सराव कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला आहे? पुणे, मुंबई, नाशिक की नवी दिल्ली? भारत व श्रीलंका यांच्यामधील मित्रशक्ती 2023 हा लष्करी सराव कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला आहे? तर हा आयोजित करण्यात आलेला आहे पुणे येथे, ऑप्शन ए, पुणे. नेक्स्ट क्वेश्चन, अशोक चक्र विजेती पहिली भारतीय महिला कोण ठरली? भावना खोत, अवनी चतुर्वेदी, नीरजा भानोत, डॉक्टर प्रज्ञा सरवदे? अशोक चक्र विजेती पहिली भारतीय महिला, तर या आहेत नीरजा भानोत, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, गृहलक्ष्मी योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक की मध्य प्रदेश? गृहलक्ष्मी योजना, तर ही योजना सुरू करण्यात आलेली आहे कर्नाटक राज्यात, ऑप्शन सी. महिलांसाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, माझी कन्या भाग्यश्री या योजनेचे नवीन नाव काय आहे? लेक लाडकी योजना, सुकन्या योजना, माझी कन्या योजना, भाग्यश्री योजना? माझी कन्या भाग्यश्री या योजनेचे नवीन नाव काय आहे? तर या योजनेचे नवीन नाव आहे लेक लाडकी योजना, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने 22 जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे? महाराष्ट्र, छत्तीसगड, गोवा की राजस्थान? 22 जानेवारी ड्राय डे, तर हा निर्णय घेण्यात आलेला आहे छत्तीसगड राज्यात, ऑप्शन बी. छत्तीसगड राज्य सरकारने 22 जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मुंबई कोस्टल रोडला कोणाचे नाव देण्यात आले आहे? सरदार वल्लभभाई पटेल, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा गांधी? मुंबई कोस्टल रोडला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर छत्रपती संभाजी महाराज, ऑप्शन सी. मुंबई कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, 8 चित्ते भारतात कधी आणण्यात आले? 17 सप्टेंबर 2022, 31 डिसेंबर 2022, 31 डिसेंबर 2023, 1 जानेवारी 2024? 8 चित्ते भारतात कधी आणण्यात आले? तर 8 चित्ते भारतात 17 सप्टेंबर 2022ला आणण्यात आले, ऑप्शन ए. कुठून आणण्यात आले? तर नाबियातून आणण्यात आले. कुठे आणण्यात आले? मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये. ठीक आहे, 27 सप्टेंबर 2022 रोजी. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.